नमस्कार, मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज. जसं की आपल्याला माहिती आहे, चाकरवाडी येथे मागच्या 5 दिवसांपासून संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. आणि यानिमित्त या पुण्यतिथी 25वी पुण्यतिथी असल्याने पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे. 3 पेंडॉल आहेत, अगदी वॉटरप्रूफ. अतिशय मोठ्या जागेवर ही कथा आयोजित करण्यात आलेली आहे. मात्र जेवढे भक्तगण येतील असा अंदाज बांधला होता त्याच्यापेक्षा दुपटीने भक्तांचा त्या ठिकाणी ओढा झालेला आहे आणि म्हणून जागा अपुरी पडू लागलेली आहे. अगदी पेंडॉलच्या बाहेरही अगदी 100-150 मीटरवर काही पेंडॉल उभारण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी स्क्रीन लावलेले आहेत आणि तिथेही लाखो भक्त ती शिवपुराण कथा त्या ठिकाणी बसून ऐकतात. पाऊस पडत आहे. पावसामुळे पेंडॉलच्या बाहेर असलेल्या कित्येक भक्तांना अगदी पावसामध्ये उभं राहून कथा ऐकण्याची वेळ आलेली आहे. त्या ठिकाणी जे काही भाविक मुक्कामी राहतात, ह्या मुक्कामी राहण्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. ते भक्त त्या ठिकाणी मुक्कामी राहतात, मात्र त्यातील काही भक्त असे आहेत त्या ठिकाणीच राहतात, तिथंच खातात, तिथंच झोपतात आणि कथा सुरू होण्याच्या अगोदरपासून त्या ठिकाणी अगदी ऐसपैस जागा धरून बसतात, आपल्या पिशव्या मांडतात आणि इतर येणाऱ्या भाविकांना थोडीसुद्धा जागा देण्याची तसदी घेत नाहीत. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होऊ लागलेले आहेत. भक्तांना जागा मिळत नाही. हे झालं या अशा प्रकारे काही मोजक्या भक्तांचं. मात्र आणखी एक मुद्दा या ठिकाणी ऐरणीवर आलेला आहे. त्या ठिकाणी आता त्या कथेला आलेले भाविक भक्त हे 4 म्हणजे कॅटेगरीमध्ये आपल्याला दिसून येतात. एक अति सर्वसामान्य, एक मध्यम, एक VIP आणि सर्वोच्च आहेत VVIP. सर्वसामान्य लोक येतात, जिथं जागा मिळेल तिथं बसतात, कथा ऐकतात. मध्यम जे आहेत थोडंसं ओळखी पाळखीने समोर जाऊन बसण्याचा प्रयत्न करतात, त्यांनी कुठून तरी पास मिळवलेले आहेत. VIP गेट वेगळं आहे, त्यांना विशिष्ट पास आहेत आणि VVIPचं तर विचारूच नका. अगदी पहिल्या दिवशी तर त्यांना सोफा सेट त्या ठिकाणी टाकले होते. मात्र या ठिकाणी पास देतानाही थोडंसं एक नाद मिटवायचा, कुणाला नाही म्हणायचं नाही, अशा प्रकारचं केलेलं त्या ठिकाणी दिसून येतं. VVIPचे पास, VIPचे पास हे वेगळे आहेत आणि खैरात वाटल्यासारखे जे पास वाटलेले आहेत ते वेगळे आहेत, ते पिवळ्या कलरचे आहेत. VIPचे पास वेगळ्या कलरचे आहेत आणि मग कुणी आयोजकाकडे आता आयोजक तर हरिभक्त परायण महादेव महाराज चाकरवाडीकर हे मुख्य आयोजक आहेत. मात्र या कार्यक्रमादरम्यान जे काही प्रत्यक्ष या कार्यक्रमाच्या म्हणजे कृतीमध्ये आहेत, जे नियमन करतात, नियोजन करतात, त्यांनी एवढ्या पासची खैरात वाटलीच कशी असा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण पासवाल्यांना बसण्यासाठी जी जागा आहे त्याची कॅपॅसिटी लक्षात घेऊन ही पासची खैरात वाटणं आवश्यक होतं. मात्र जागा अपुरी आहे आणि पासेस मात्र लाखावर वाटप करण्यात आलेले आहेत. मग हे कुणी वाटप केले, कशासाठी केले, कोणत्या कारणातून केले आणि कशा पद्धतीने केले, हे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होऊ लागलेले आहेत. जे कथा ऐकण्यासाठी येतात ते भाविकच असतात. त्यांच्यामध्ये VIP, VVIP अशा प्रकारचे भेद या देवाच्या दरबारामध्ये केल्या जाऊ नये, मात्र तो असा होतो. ठीक आहे, पासेस दिले, मात्र पास देताना त्या ठिकाणी बसणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेतली पाहिजे होती आणि तेवढेच पास दिले गेले पाहिजे होते. कित्येक जण ते पिवळे पास त्या ठिकाणी घेऊन जातात. जायच्या अगोदरच ते गेट बंद झालेलं असतं आणि मग भक्तांना वाटतं आमच्याकडे तर पास आहे, मात्र ते पास काहीही कामाचे नाहीत. अगोदरच गेट बंद झालेलं असतं. त्या ठिकाणी जे बाउन्सर असतात त्या अजिबात त्या गेट जवळसुद्धा येऊ देत नाहीत. त्याच्यामुळे
हे पास घेऊन मिरवायचं आणि कुठंतरी आणखी कडी कोपऱ्याला बसायचं. प्रत्येकालाच पास असल्यानंतर समोर जाऊन बसावं अशी इच्छा असते. पासेस असणाऱ्यांनाच काय, सर्वांनाच वाटतं की आपण समोरच्या बाजूला जावं, बसावं. मात्र सर्वांनाच तिथं जागा मिळेल असं नाही. त्याच्यामुळे आता हे जे ऐसपैस जागा धरून बसणारे आहेत, जे थोडेसे काही तुरळक ॲरोगंट आहेत, इतरांना कसल्याही प्रकारचं सहकार्य करत नाहीत, यांचं नियोजन करण्यासाठी जे काही स्वयंसेवक आहेत ते कमी पडू लागलेले आहेत. त्याच्यामुळे जिल्हा प्रशासनाने आता थोडंसं सूत्र हाती घेण्याची गरज आहे. कारण पुढच्या 2 दिवसामध्ये आणखीन भक्तांचा लोंढा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी दाखल होणार आहे. वाहनांची संख्या वाढणार आहे. 4-4, 5-5 किलोमीटरवरून हे चालत येणार आहेत. त्याच्यामुळे कुणाजवळ पास आहे, कुणाजवळ नाही, याचा विचार न करता सर्वांनाच त्या ठिकाणी व्यवस्थितपणे जागा मिळेल अशा प्रकारचं नियमन होणं गरजेचं आहे. अन्यथा असे जे सर्वसामान्य भाविक आहेत त्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. जे त्या ठिकाणी अस्वच्छतेचा प्रश्न निर्माण करू लागलेले आहेत त्यांच्यावरही अगदी मोठ्या प्रमाणावर नजर ठेवावी लागणार आहे. कारण जे तिथं भाविक भक्त राहतात, येतात, त्यांना अगदी दुर्गंधीचा सामना करावा लागतोय. म्हणून भाविकांनो, आपण त्या ठिकाणी राहताय त्या ठिकाणी आपल्याला अगदी 24 तास अन्नदान आहे. म्हणून आपण ज्या गोष्टी करताय त्याचं थोडंसं तरी भान राखलं पाहिजे. आपण कुठं अस्वच्छता करतोय हे लक्षात आलं पाहिजे आणि कथेला कुठेही गालबोट लागू नये असं वागलं पाहिजे. धन्यवाद.